नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सेशनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आणि मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे आपल्या शौर्य करिअर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून तुम्हाला चालू घडामोडीचे अनेक प्रश्न दररोजच्या दिवशी बघायला मिळतात आणि ज्या माध्यमातून आम्ही तुमची जी काय परीक्षा आहे आणि त्या परीक्षेमधला असलेला चालू घडामोडीचा जो काय कंटेंट आहे तो कंटेंट उपलब्ध करून देण्याचा दररोज प्रयत्न करत असतो आणि यासाठी हे जे लेक्चर्स आहेत हे तुमच्यासाठी असल्यामुळे कृपया तुम्ही वेळेवर आणि निश्चित अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकून घ्यायला पाहिजे, समजून घ्यायला पाहिजेत. हे प्रश्न तुम्हाला दिशादर्शक ठरतील. आणि मग आपला आजचा जो काय प्रश्न आहे तो काय आहे बघा. भारतातील सर्व शाळांमध्ये AI अभ्यासक्रम कोणत्या वर्गापासून लागू होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. AI कार्यक्रम हा मोठ्या प्रमाणावरती गाजत आहे किंवा AI हा जो इनिशिएटिव्ह आहे याचा महत्त्वाचा उद्देश काय आहे, ज्याला आपण ज्याचा फुल फॉर्म काय असणार आहे तर आर्टिफिशियल इंटेलिजंट आहे. आणि ही जी इंटेलिजंट आहे ती आर्टिफिशियल असल्यामुळे आपल्याला वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या प्रकल्पांवरती काम करता येतं. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये AIचा वापर केला जातो. तर तसाच आपल्याला शैक्षणिक क्षेत्रामध्ये AIचा कशा पद्धतीने वापर करता येईल, जुन्या ज्या गोष्टी आहेत त्यांना आपल्याला कसं ताजं करता येईल शिक्षणाच्या माध्यमातून, हे आपल्याला बघणं खूप महत्त्वाचं ठरेल. आणि म्हणून हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो अभ्यासक्रम आहे या अभ्यासक्रमाला AIची जोड देणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण जेव्हा जेव्हा देशाचा विकास होत असतो विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा ॲडव्हान्स ही जी टेक्नॉलॉजी आहे ती निश्चितच निर्माण होत असते आणि त्या परिस्थितीला, त्या हवामानाला आपण ॲडॅप्ट करणंही तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणून हा जो कार्यक्रम आहे किंवा हा जो अभ्यास आहे हा वर्ग 3री पासून निश्चित करण्याचं शासनाने ठरवलेलं आहे. हे महाराष्ट्रापुरतं मर्यादित नाही आहे, तर संपूर्ण भारतातल्या जेवढ्या काही शाळा असणार आहेत त्या सर्व शाळांमध्ये AI अभ्यासक्रम जो आहे तो सुरू करण्यात येणार आहे आणि मुलांना ॲडव्हान्स जी काय टेक्नॉलॉजी आहे ती टेक्नॉलॉजी इथे शिकता येईल. हा विशेष या कार्यक्रमाचा उद्देश असलेला आपल्याला बघायला मिळेल. त्यानंतर खालीलपैकी कोणाचे नाव टाइम मासिक 100 सर्वात प्रभावशाली व्यक्ती या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेलं आहे आणि त्या व्यक्तीचं नाव काय आहे ते सांगा. तर निश्चित बऱ्याच जणांना माहिती असेल, सोनम वांगचुक असं नाव आहे. आणि सोनम वांगचुक हे जे नाव आहे विद्यार्थी मित्रांनो, काही महिन्यापूर्वी किंवा काही दिवसापूर्वी म्हणूयात आपण, मोठ्या प्रमाणावर न्यूजपेपरमध्ये असलेलं नाव होतं. कारण याच व्यक्तीच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आंदोलन झालं होतं. कारण जम्मू काश्मीरमधील जो काय लडाख हा जो भाग आहे या भागाला केंद्रशासित तो प्रदेश आहे आणि त्या प्रदेशाला राज्याचा दर्जा मिळावा म्हणून या व्यक्तीच्या माध्यमातून ते आंदोलन सुरू होतं. आणि ते आंदोलन आपल्याला दिशादर्शक ठरतं विद्यार्थी मित्रांनो, कारण यासाठी गरजेचं ते आंदोलन होतं. कारण तिथले लोक जे आहेत, जे 90% जवळपास आदिवासी भाग असल्यामुळे किंवा आदिवासी लोक असल्यामुळे यांचं असं म्हणणं आहे की आम्हाला परिशिष्ट 6 मध्ये टाकणं हे खूप महत्त्वाचं आहे, असा त्यांचा उद्देश आहे. पुढे कितपत म्हणजे यशस्वी होतो ते आपल्याला निश्चितच लक्षात येईल. आणि जगातले 100 प्रभावशाली लोक जे आहेत त्या लोकांमध्ये या व्यक्तीचं नाव आहे. म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येईल की सोनम वांगचुक हे जे व्यक्तिमत्व आहे हे अतिशय बुद्धिमान आहे. आणि बुद्धिमान आहे म्हणून तर या रांगेमध्ये फक्त हीच व्यक्ती आहे. कारण यासाठी अभ्यासू व्यक्तिमत्व पाहिजे, हुशार व्यक्तिमत्व पाहिजे. आणि जर हुशार असेल तरच अशा प्रकारच्या यादीमध्ये निश्चितच नाव येईल आणि हे निश्चित आहे. ओके, चला पुढचा मुद्दा काय आहे. महाराष्ट्रातील पहिले PM मित्रा पार्क हे जे आहे हे PM मित्रा पार्क खालीलपैकी कुठल्या शहरामध्ये सुरू करण्यात आलेलं आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट आन्सर असणार आहे अमरावती. हे सर्वांनी निश्चित करून ठेवा. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा समजून घेऊ. जागतिक आनंद अहवाल 2025ला नुकताच जाहीर झालेला होता आणि त्या आनंद अहवालामध्ये कोणत्या देशाचं नाव हे पहिल्या स्थानावरती किंवा अव्वल दर्जावरती, जगातला असा कोणता देश आहे की जो देश आनंदी असलेला आपल्याला बघायला मिळेल. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे फिनलंड असा देश आहे. आणि या फिनलंड नावाच्या
देशामध्ये भरपूर आनंदी लोक आहेत, म्हणून त्या रिपोर्टमध्ये त्याचं पहिल्या क्रमांकाचं नाव आहे मित्रांनो. त्यानंतर आपण पुढचा मुद्दा बघूयात. बघा, नोव्हेंबर 2025 मध्ये बिहार या राज्यामधील गोगाबिल सरोवर हे जे आहे, हे सरोवर भारताचे कितवे रामसर ठिकाण झालेलं आहे, तर 94 झालेलं आहे. हे करेक्ट याचा आन्सर असणार आहे. पण रामसर ठिकाण म्हणजे काय, तर रामसर ठिकाण किंवा रामसर स्थळ त्याला घोषित केलं जातं जे ठिकाण ओलसर जागा असेल आणि ज्या ठिकाणी ओलावा भरपूर असेल, ज्याला तुम्ही दलदलीचा प्रदेश म्हणता. आणि अशा प्रकारचे जे काही ठिकाणं आहेत ते IUCN नावाची ही जी संस्था आहे, ही संस्था निश्चित करते. आणि ही संस्था युनायटेड नेशन्स या संस्थेची बॉडी आहे, म्हणून हे पण लक्षात राहू द्या. युनायटेड नेशन्स म्हणजे काय, तर ज्याला तुम्ही संयुक्त राष्ट्र संघटना म्हणता. आणि IUCN ही जी संस्था आहे मित्रांनो, ही रेड लिस्ट पब्लिश करते, म्हणून हा पण मुद्दा महत्त्वाचा ठरतो. हे पण लक्षात राहू द्या. आणि अशा प्रकारचे पर्यावरणाच्या निगडीत असणारे जे काही ठिकाणं आहेत त्या ठिकाणांचं जतन करायला पाहिजे, संवर्धन करायला पाहिजे. हा महत्त्वाचा तिचा उद्देश आहे, जिचा फुल फॉर्म काय होणार आहे, इंटरनॅशनल युनियन कॉन्झर्वेशन फॉर नेचर अशा पद्धतीने होईल. आता त्यानंतरचा पुढचा प्रश्न काय आहे बघा, महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे वर्तमान म्हणजे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत, अशा पद्धतीचा तुम्हाला 100% प्रश्न विचारला जाऊ शकेल. कारण सध्या निवडणुका चालू आहेत आणि ज्या समाजामध्ये घटना घडतात त्याच्यावरती मोठ्या प्रमाणावरती चालू घडामोडीला प्रश्न विचारले जात असतात. आणि म्हणून सध्याचे जे काय निवडणूक आयुक्त आहेत दिनेश टी वाघमारे आहेत, म्हणून हे कायम लक्षात ठेवा. वन लाइनर प्रश्न आहे आणि हा प्रश्न पडण्याची दाट शक्यता आहे. पुढे, महाराष्ट्र राज्य उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत, असाही प्रश्न तुम्हाला पडेल. आणि त्याचं जे काही करेक्ट आन्सर आहे ते काय असणार आहे, आलोक आराधे हे त्यांचं नाव आहे किंवा हे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. त्यानंतर पुढचा आपण मुद्दा लक्षात घेऊया. भारतातील पहिला एकात्मिक वस्त्र उद्योग पार्क हा कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे, त्याचं करेक्ट जे काय उत्तर आहे ते आहे मध्य प्रदेश. आपल्या जवळचंच राज्य आहे, जे महाराष्ट्राच्या उत्तर भागामध्ये स्थित असलेलं राज्य आपल्याला बघायला मिळतं. आणि त्यानंतरचा आपण प्रश्न पाहूयात काय आहे, तर भारताचा 91वा ग्रँड मास्टर कोण ठरलेला आहे ते सांगायचं आहे. तर त्याचं करेक्ट जे काय आन्सर आहे ते राहुल VS असं असणार आहे. आणि हा सर्वात तरुण ग्रँड मास्टर ठरलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, हे पण लक्षात राहू द्या. कारण ही जी स्पर्धा होती ती आशियाई वैयक्तिक किंवा अजिंक्य स्पर्धा होती ती, आणि त्या स्पर्धेमध्ये याने विजय प्राप्त केलेला आहे, म्हणून तेही लक्षात राहू द्या. आणि त्यानंतर परत पुढे बघा, आता संयुक्त राष्ट्राची वार्षिक हवामान परिषद 2025ला कुठे पार पडली, तर ती ब्राझील या देशातील बेलेम या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि ही जी परिषद आहे या परिषदेने असं ठरवलं आहे मित्रांनो की ॲमेझॉन हे जे शहर आहे किंवा ॲमेझॉन हा जो प्रदेश आहे जिथं ॲमेझॉनचं जंगल आहे, ते जंगल जगाचं फुफ्फुस समजलं जात आहे. कारण त्याच्या माध्यमातून जगाचा ऑक्सिजनचा जो काय पुरवठा आहे त्यापैकी 20% ऑक्सिजन हा फक्त जगाला ॲमेझॉनच्या जंगलामधून मिळतो, म्हणून हे विशेष महत्त्वाचं आहे. आणि कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण ॲटोमॅटिकली कमी होऊ शकतं. अशा प्रकारचे जर जंगल, उष्णकटिबंधीय जंगले हे जर टिकले तर आपलं जे काय पर्यावरण आहे या पर्यावरणाचा समतोल साधला जाईल असं या परिषदेमध्ये म्हटलं गेलेलं आहे. आणि या परिषदेमध्ये तुमच्या माहितीसाठी एक मुद्दा नोट डाऊन करून घ्या की अमेरिका नावाचा हा जो देश आहे, हा देश या परिषदेमध्ये हजर राहिला नाही, म्हणून बऱ्याच लोकांनी यांच्यावरती टीका केलेली अमेरिकेवरती की अमेरिका या परिषदेला हजर असायला पाहिजे होता परंतु नाही राहिला. ही एक सर्वात म्हणजे दुर्दैवाची गोष्ट तुम्ही म्हणू शकता. आणि ही हवामानाच्या संदर्भामधली परिषद होती, म्हणून ते पण लक्षात राहू द्या. लगेच तुम्हाला पॅरिस जो काय करार आहे तो करार तुम्हाला लक्षात पाहिजे किंवा त्या कराराचा तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. वन लाइनर स्वरूपामध्ये तिथे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. या ठिकाणी आपण थांबूयात. स्वतःची काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा, कारण परीक्षा जवळ येत आहे. धन्यवाद.